शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोडागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 14 एप्रिल 2026 आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत. मित्रांनो आपला आजचा शेवटचा व्हिडिओ आहे कापूस दरावर. यानंतर कापूस दर सुरू झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ सुरू होतील. ह्या मधल्या सीझनमध्ये आपण पिकांविषयी, ताकंडीविषयी आणि ताकंडीचा पिकांवर वापर, त्यासोबतच कापसाचे वाण ह्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. त्यामुळे चॅनल कंटिन्यू पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती अतिशय सोप्या भाषेमध्ये पाहायला आणि समजायला मिळेल. तर आजची परिस्थिती अशी आहे की मार्केट साधारण उतरलेलं आहे. बरेच शेतकरी म्हणतात की गठण वाढलं, मग शेतकऱ्यांचा रेट का नाही वाढला? कारण शेतकऱ्यांचा कापूस स्टॉकला कमी आहे. जर कापूस स्टॉकला जास्त असता आणि कंपन्यांकडं गठण कमी असतं तर मग शेतकऱ्यांचा कापूस हा जास्त दराने घेऊन शेतकऱ्यांना दर दिला असता. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की फक्त 10% शेतकऱ्यांकडं कापूस शिल्लक आहे आणि त्या 10%साठी कोणताही उद्योजक शेतकऱ्यांना पैसे देणार नाही. ही एक उद्योजकतेची मानसिकता आहे. म्हणून कोणताही उद्योजक आपल्याला शेतकऱ्यांना जास्त भाव देणार नाही. दुसरं, आता मार्केट साधारण 59,200 रुपयांवर आलं आहे, म्हणजे जवळजवळ 700 रुपयांनी मार्केट तुटलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी 8,500 रुपये दर होता, तो आता साधारण 8,000 पर्यंत येईल. आणि ज्या शेतकऱ्यांना मी सांगितलं होतं की कापूस विका, पण अजूनही विकलेला नाही, त्यांनी किमान आज तरी विका. कारण रेट आता परत वाढणार नाहीत आणि वाढण्याचे चान्सेसही दिसत नाहीत. कारण ऑलमोस्ट आज 14 एप्रिल आहे, म्हणजे आपलं जे जिनिंग आहेत किंवा कापूस व्यवहार आहेत हे जवळजवळ संपत आले, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे रेट वाढणार नाहीत, रेट कमीच होतील. गठण वाढलं कारण जागतिक बाजारपेठेची परिस्थिती तशी होती. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कापूस हा विक्री करायचा आहे आणि आपला तोटा होण्यापासून थांबवायचा आहे. आणि हे मी गेल्या 10 दिवसांपासून सांगितलं होतं की आपल्याला कुठेतरी कापूस विक्री करणं गरजेचं आहे. रेट वाढणार नाहीत, हे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आता रेट तर वाढणार नाही आहेत. त्यामुळे शक्यतो कापूस विक्रीचं नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला पुढची अडचण जी आहे ही तुमची सॉल्व्ह होईल. रेट कमी होत जात आहेत. फार तर वाढले तरी पुन्हा कमी होतील, वाढतील, कमी होतील, वाढतील. याच्या पलीकडं काही चित्र आता येणार नाही आहे. त्यामुळं कापूस विक्री करायचा राहिला असेल तर विक्री करून घ्या. आणि हा शेवटचा व्हिडिओ असेल मित्रांनो. याच्यानंतर व्हिडिओ दरावर येणार नाही आहे, कारण आता जवळजवळ जिनिंग संपत आलं आहेत, बंद होत आल्यात. त्यामुळे व्हिडिओ पण आता जवळजवळ थांबणं गरजेचं आहे. कारण पिकाच्या इतर तयारीचे व्हिडिओसुद्धा बनवायला वेळ मिळत नाही सध्या, एवढी धावपळ चालू आहे. त्यामुळे आशा करतो की तुम्ही समजून याल. आणि मी म्हणजे 8 दिवसापासून त्यासाठी सांगतो की कापूस विक्री करा, शेवटचा टप्पा हा आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं की गठण वाढतं आहे, मग रेट तरी वाढेल. परंतु आता शेवटी तिथं आपल्यासारखी लोकं काही करू शकत नाहीत. तिथं आपल्याला बंधनं सोडा, पण आपण बोलूनही काही फायदा होत नाही. धन्यवाद.